ठाण्याला जोडून असणारं मीरा भायंदर शहर जे स्वतंत्र शहर म्हणून ओळखलं जातं, या शहरात गेल्या काही वर्षात जोमाने प्रगती होताना दिसली आहे। त्यासोबत मीरा भायंदरला लोकसंख्येच्या तुलनेने स्वतंत्र महानगरपालिका देखील देण्यात आलेली आहे। त्यात आता भर म्हणजे पहिल्यांदाच मीरा भायंदरच्या पदरात मंत्रीपद देखील आलं आहे। ओळा माजीवाडाचे 4 वेळेचे आमदार प्रताप सरनाईक आता महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री म्हणून कारभार सांभाळत आहेत। परिवहन मंत्री झाल्यावर त्यांनी मीरा भायंदरमध्ये पहिल्यांदाच प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली होती, जी की MB लाईव्हने तुमच्यापर्यंत पोहोचवली देखील होती। त्यात ते असं म्हणाले होते की मीरा भायंदरमध्ये लवकरात लवकर रखडलेले सर्व प्रश्न मिटवण्याचा आणि मीरा भायंदरकरांचा विकास दुपटीने करण्याचा प्रयत्न मी माझ्या मंत्री काळात करणार आहे। मी मंत्री बनण्यात मीरा भायंदरकरांचा मोठा वाटा आहे। पण प्रताप सरनाईक परिवहन मंत्री झाल्यानंतर प्रश्न हा उद्भवतो की आता मीरा भायंदरकरांच्या वाट्याला काय येणार। जर तुम्हाला माहित असेल तर मीरा भायंदरमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ST महामंडळाचा। ज्या मीरा भायंदरमध्ये स्वतंत्र महानगरपालिका आहे त्या मीरा भायंदरमध्ये स्वतंत्र ST डेपो किंवा लालपरीसाठी थांबा स्थानक का नाही। मीरा भायंदरमधून गावी प्रवास करणारे अनेक प्रवासी नेहमी ठाणे किंवा बोरिवली ST डेपोतून लालपरी पकडून गावी जातात। MB लाईव्हने ह्याच विषयाशी जुळणारी अशी एक बातमी देखील तुमच्यापर्यंत पोहोचवली होती। ती म्हणजे भायंदर पश्चिम ST डेपोच्या कर्मचाऱ्यांना जे विश्रामगृह उपलब्ध करून दिले आहे त्या विश्रामगृहाची कशी दयनीय अवस्था होती याची बातमी देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली होती। त्यात कर्मचारी स्वतः हे म्हणताना दिसले की आता नवनिर्वाचित परिवहन मंत्र्यांकडून त्यांना अशा अपेक्षा आहेत की मीरा भायंदरमध्ये ST महामंडळाचे जे रखडलेले प्रश्न आहेत किंवा जी दुरावस्था आहे त्यावर लवकरात लवकर निदान प्रताप सरनाईकांनी करावं। आता या प्रश्नाचं निदान कधी होईल की नाही हे माहित नाही, पण मीरा भायंदरमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांच्या नवनिर्वाचित परिवहन मंत्र्यांकडून काय काय अपेक्षा आहेत, त्यासोबत मीरा भायंदरमध्ये परिवहनाच्या दृष्टीने काय काय बदल झाले पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी लवकरात लवकर नागरिकांना उपलब्ध झाल्या पाहिजेत, या संदर्भात आम्ही नागरिकांशी देखील संवाद साधला। त्यात ते काय काय म्हणाले, त्यांनी काय काय अपेक्षा मांडल्यात त्याआधी तुम्ही पहा। अपेक्षा आहेत ना की चांगली कामं करावी, लोकांना चांगल्या सुविधा असाव्या। आता लाडक्या बहिणीचे पैसे येत होते, निवडणूक झाली ते पैसे बी बंद झाले लोकांचे। गरीबाला तर दिले पाहिजे ना, बाकीच्यांना पैसेवाल्यांना नको देऊ दे, पण गरीब लोकांना तर दिले पाहिजे का नाही। नाही, चांगला आनंद आहे। आपला मीरा भायंदरचा विकास होईल। फक्त शाळेच्या टायमावर इथं ट्रॅफिक होते तेवढंच, बाकी काही नाही। बाकी काही नाही, बाकी रोड पाणी वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे। थोडं पाणी वाढलं तरी बरं आहे। सप्तपे गार्डन वगैरे रोड वगैरे रोड पानी बनी व्यवस्थित पाहिजे, बाकी काय नको आम्हाला। सबसे पहली बात, जैसे अभी हम काफ़ी बसेस यूज़ करते हैं तो उसमें हमारी बहनें, हमारी मॉम्स भी साथ में ट्रैवल करती, तो कभी कभी क्राउडिंग के वजह से बहुत अनकंफर्टेबल उनको लगता है। तो मुझे लगता है कि उनके लिए अलग, जैसे हम ट्रेन के डब्बों में अलग डब्बे होते हैं, लड़कियों के लिए अलग होते हैं, वैसे ही अगर हम बसेस भी लड़कियों के लिए अगर अलग इंट्रोड्यूस किए तो बहुत अच्छा रहेगा, तो उनके लिए भी सेफ़ रहेगा। आजकल हमें बहुत सारी चीज़ें सुनने में भी आती है तो वो भी कम होगा। तो ये एक चीज़ है जो मैं चाहता हूँ कि परिवहन में नया एस्टेब्लिशमेंट हो। बस के जो फेयर्स है इसमें कुछ बदलाव नहीं, काफ़ी रीज़नेबल है। आम से आम आदमी भी और गरीब से गरीब भी इसको अफोर्ड कर सकता है, तो ये चीज़ तो सही है जी। तो जैसे मैं मीरा भायंदर में एज ए स्टूडेंट हमेशा ट्रैवल करता हूँ। मेरा हफ्ते में 6 दिन का ट्रैवलिंग होता है यहाँ पे। तो उसमें मैं हमेशा ये नोटिस करता हूँ कि बसेस में अब हम लोग शाम को छूटते हैं तो क्राउडिंग बहुत ज़्यादा होती है। तो ये मेरा कंसर्न था कि अब जैसे मेरी भी थोड़ी फीमेल फ्रेंड्स जो है वो लोग भी बसेस में मेरे साथ ट्रैवल करते हैं, तो मैं अक्सर नोटिस करता हूँ कि मतलब एक इंसान की जो पर्सनल स्पेस होती है वो वायलेट होती है। तो फिर मुझे लगता है कि जैसा कि और भी लोग सुझाव देंगे कि हम लोग को बसेस में लड़कियों के लिए सेपरेट बसेस इंट्रोड्यूस करनी चाहिए। साथ ही साथ मुझे लगता है बसेस की फ्रीक्वेंसी बढ़ानी चाहिए। और जो रोड्स की भी हालत है, मतलब अगर आदमी सोचे कि बस से ना आए और अपनी बाइक या स्कूटी या गाड़ी से भी आए तो रोड्स ठीक होती ही नहीं है। मतलब मैं सालों से यहाँ रह रहा हूँ और आज तक रोड्स में मैं पैचेस देखता हूँ कि वो कभी रिपेयर ही नहीं हो रहा है, और फिर भी ट्रैफिक का भी बहुत मतलब वायलेशन होता ही रहता है। सिग्नल्स की नीड है यहाँ पे। जसं की तुम्ही पाहिलात की सामान्य नागरिकांच्या भरपूर अपेक्षा आहेत नवनिर्वाचित परिवहन मंत्र्यांकडून। भायंदर पश्चिमच्या ST डेपो कर्मचाऱ्यांच्या विश्राम कक्षेच्या बातम्या जेव्हा प्रसार माध्यमांवर सातत्याने दाखवल्या गेल्या तेव्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे काही कार्यकर्ते तिथे जाऊन त्याची पाहणी देखील करून आले। आता बघणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की ॲक्शन मोडमध्ये असणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मीरा भायंदरच्या समस्यांवर किती लवकरात लवकर ॲक्शन घेतात आणि त्यांचे निदान करतात। या संपूर्ण व्हिडिओवर तुमचं काय मत आहे आणि तुमच्या काय अपेक्षा आहेत
त्यासोबत मीरा भाईंदरमध्ये परिवहनाच्या दृष्टीने काय काय बदल झाले पाहिजेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा MB लाईव्ह मराठी.